नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते कमळी अखेरकार अन्नपूर्णाच्या घरी 31च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाला येत असते. तेव्हा अन्नपूर्णा, बाबा, राजन सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या. अन्नपूर्णा म्हणते की सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कामिनीही अन्नपूर्णाला देते आणि ते बाबांना म्हणते, दादा तू लवकरात लवकर बरं हो, मी अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. अशी कामिनी एवढा वाव आणते ना चांगला वागण्याचा, काही विचारूच ना. काही जसे की ही पूर्ण दुधानेच धुतलेली आहे. असं काही झाल्यानंतर नाही ते परत म्हणजे अन्नपूर्णाला कमळी विचारत असते की अन्नपूर्णा आजी, तुम्ही 31च्या रात्री घरात नव्हता की काय हो? नाही ग कमळी, मी तर होते ना, माझा जॉब चालला होता. असं काही बोलल्यानंतर अगं माझ्या मोठ्या नातीसाठी मी हा जॉब करत होते, मला ती नवीन वर्षामध्ये लवकरात लवकर भेटावी त्यासाठी. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते, आजी मीही नवीन वर्षाचा एक पण केला आहे. तोपर्यंत आजी विचारत, कोणता ग कमळी, मला नाही का सांगणार? सांगते ना आजी, अहो तुमच्या मोठ्या नातीला शोधण्यासाठी मीही तुमची मदत करेन. असं काही बोलल्यानंतर अन्नपूर्णा पटकन कमळीला जवळ घेते आणि म्हणते की कमळी, तू जर असं जर काही केलंस ना, माझ्या मोठ्या नातीला शोधून काढलंस ना, मी तुझं कधीही आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आणि तिला मिठी मारतात. तिथून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन कमळी तिथून निघून जाते. आणि इथे कामिनी आणि रागिनी रूममध्ये येतात आणि म्हणतात की आज तरी 1 तारीख आहे रागिनी, तुला माहिती आहे ना तो स्केचवाला आज आल्या असेल, त्याने सांगितलं होतं ना तो 31च्या रात्री पार्टीला जाणार होता म्हणून, आणि चल आपण ते पैसे घेऊन त्याच्याकडे जाऊया, तो स्केच आणण्या. कामिनीच्या हाती स्केच लागतो. कामिनी म्हणते, कामिनी कुठलाही डाव आधा अधुरा सोडत नाही, तो स्केच माझ्याच हाती लागला आहे. त्याच्यामुळे खूप मोठा इथं ट्विस्ट आलेला आहे. आणि सगळं काही झाल्यानंतरही ते पुढच्या भागामध्ये बंड्या पळत पळत कमळी आणि निगीकडे येतो आणि कमळीला म्हणतो, अगं कमळे, कोणाचं पत्र आलं आहे बघितलंस का? आणि ते पत्र असतं बाबांचं, म्हणजे कमळीच्या बाबांचं. आणि ते पत्र उघडल्यानंतर कमळी बाबांचं पत्र वाचते. बंड्याला तर माहीत असतं बाबा ह्या दुनियामध्ये नाही आहेत. म्हणल्यानंतर हे पत्र लिहिलं तरी कोणी लिहिलं, त्याला थोडासा डाऊट ईर्षेवरती आलेला असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.